नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऑयस्टर मशरूमसाठी स्टेरिलायझेशनचे वेगवेगळे मेथड सांगितले होते। आज या व्हिडिओमध्ये आपण स्टेरिलायझेशनचा दुसरा मेथड हॉट वॉटर ट्रीटमेंट पूर्ण प्रॅक्टिकली पाहणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा। ही पद्धत मुख्यतः पॅडी स्ट्रॉ, बीच स्ट्रॉ अशा ॲग्रिकल्चर वेस्टसाठी वापरली जाते आणि बिगिनर्ससाठी ही सर्वात सेफ आणि इफेक्टिव्ह पद्धत आहे। सर्वात आधी स्ट्रॉ 2 ते 3 सेंटीमीटर लांबीचे कापून घ्यायचे आहेत। कापलेले स्ट्रॉ स्वच्छ पाण्यात 8 ते 10 तास भिजत ठेवायचे आहे। नंतर आता पाणी 65 ते 75 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानापर्यंत गरम करायचे आहे। त्या गरम पाण्यात स्ट्रॉ 45 ते 60 मिनिटे बुडून ठेवायचे आहे। वेळ झाल्यानंतर स्ट्रॉ बाहेर काढून जास्तीत जास्त पाणी निथळून द्यायचे आहे। हाताने दाबल्यावर पाणी थेंब थेंब गळत नसेल इतकंच ओलसर स्ट्रॉमध्ये असायला हवं। स्ट्रॉ पूर्ण थंड झाल्यानंतर स्पॉनिंग करायचे आहे। गरम स्ट्रॉमध्ये स्पॉनिंग केल्यास स्पॉन खराब होतो। कॉमन मिस्टेक जे खूप सगळे लोक करतात, पाणी खूप उकळतं ठेवलं किंवा वेळ जास्त झाला तर स्ट्रॉ खराब होतो। त्यामुळे तापमान आणि वेळ खूप महत्त्वाची आहे। हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर लाईक आणि शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेरिलायझेशनची अजून मेथड पाहणार आहे, त्यासाठी फॉलो करा।